नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे मित्रांनो 11:30 वाजलेत. आलो आहे मी शिरवळला गाडीकडं. 11:30 वाजलेत आणि गुरुवार आहे आज मित्रांनो. आज मँगलोरचा माल आहे आपला आणि या ट्रिपला एकटाच आहे मित्रांनो. कारण की काल म्हणजे बुधवारी कुंदन शेठचे वडील वारले, त्याच्यामुळं ह्या चक्करला मला एकट्याला जायला लागतं. कालच संध्याकाळी त्यांचं निधन झालं, आकस्मिक निधन झालं. त्याच्यामुळं काय काल संध्याकाळी 7 वाजता वाढले ते. त्याच्यानंतर आम्ही लगेच 11:30 वाजता त्यांचं सगळं विधी वगैरे उरकला. त्याच्यामुळं कुंदन शेठला का आता 10-15 दिवस यायला जमणार नाही, तर या ट्रिपला आपण एकटेच जायचं आहे. मँगलोरचाच माल आहे आपला, तर निघूयात निवांत जायचं. कारण की जरा माझी पण तब्येत नव्हती ठीक, म्हणजे मी या ट्रिपला शक्यतो येणारच नव्हतो, पण असं झाल्यामुळं आपण काय करू नाही शकत. काय माझं पण BP वगैरे जरा वाढलं होतं, त्याच्यामुळं जरा त्रास होत होता. त्याच्यामुळं मी पण घरी थांबलो होतो. 2 दिवस गाडी भरून उभी होती, पण काल असं झाल्यामुळं मग मी आता निघतोय. आता बघू रस्त्यात कोण भेटलं जोडी तर ठीक आहे, नाही तर काय प्रॉब्लेम नाही. मँगलोरचा माल आहे, निवांत जाऊया. तर निघूयात मित्रांनो आता. मित्रांनो, संध्याकाळचे 4:45 वाजलेत. आलोय आता कर्नाटकची बॉर्डर पास करून एवढ्यात आतमध्ये आलोय. आता गाडी बघा रनिंग पटपट कापल्या जाईल, कारण की रस्ते एकदम मोठे आहेत आता. म्हणजे बऱ्यापैकी रस्त्याचे काम झालेलं आहे कर्नाटकमध्ये, त्याच्यामुळं काय अडचण नाही. महाराष्ट्रापर्यंत आपली बॉर्डर जाऊपर्यंत फार वाईट घेतो. आता इथून पुढचं रनिंग पटकन कापल्या जाते. आपली 12 टायर मामा थांबलेत हत्तेर गेल्या माझ्यासाठी. सकाळपासून थांबलेत बिचारे. नितीन शेठच्या मिस्त्रीचे इथं त्यांनी गाडीचं जरासं काम केलं आणि त्याच्यानंतर माझी वाट बघत थांबलेत. साधारण 1 तास लागला अजून हत्तर गेला पोचायला. 6 वाजेपर्यंत पोचू, मग तिथून पुढं आम्ही दोघं संगतीत जाऊया. तर जाऊयात पटकन, कारण की वाट बघत असतील ते आपली. हे दोघं जोडी बघा, दोन्ही गाड्या एकाच ह्याच्यात. म्हणजे महाराष्ट्रापासून आहे ना तसंच चालू आहे, दोघं मस्ती करत चाललेत. आणि हे बघा चिंध्या चॅम्पियन. काय यांना आवडतं असं चिंध्याला काय माहिती. आता ही कर्नाटकची गाडी आहे. शक्यतो राजस्थान हरियाणावाले जास्त, पंजाबवाले या चिंध्या लावतात. आता कर्नाटकवाले पण लावायला लागतात. बघा ते इतकं बेकार वाटतं ना, ते काहीतरी भंगारगिरी करतात. पण काय ड्रायव्हर लोकांना काय आवडतं काय माहिती. आणि बाजूला बघा ते टायर ट्यूब कापून सगळे बाजूला लावलेले, ते पण काय आवडतं काय माहिती. गाडीचं वजन किती वाढतंय. ती गाडी कर्नाटक पासिंग आहे, पण 100% राजस्थानचा ड्रायव्हर आहे त्याच्यावर. कारण की गजबन वगैरे लिहितात ते राजस्थानी गाडीवर शक्यतो असतं. असं काहीतरी असेल. गाडी कर्नाटकची, राजस्थानचा ड्रायव्हर, त्याच्यामुळे चिंध्या वगैरे सगळ्या लावून तो चाललाय आपला. पोचूयात मित्रांनो पटकन मामांकडं. निप्पाणीच्या घाटातलं काम जवळपास होत आलंय आता बऱ्यापैकी. वरपर्यंत झालंय. हा ब्रिजचं पूर्ण झालंय. वरून येणारं ट्रॅफिक खाली सोडत आहे. ज्या ब्रिजवरून आपण चाललो तो पूर्ण झालाय. आता हा चालू आहे. काय टप्प्यात जरा राहिलेलं आहे. तरी वर्षभर जाईल वाटतं अजून अंदाजे.
भारी झालंय पण ब्रिज एकदम टाकाटक झालाय. हाईट खूप आहे पण ब्रिजची. आपला खाडी ब्रिज जसा आहे तसा हाईट आहे. मध्ये मध्ये एकदम पिलर कमी पण हाईटचे आहेत, कुठं कुठं एकदम हाईटचे आहेत, त्यामुळं सांगता नाही येत. मामा माझी वाट बघत थांबलेले आहेत. कुंदन शेठचा फोन आलता. पोरं शाळेचे. या हॉटेलचं काय होतं काय माहिती. इथं बाजूला एक हॉटेल आहे अमर म्हणून, जुनं हॉटेल आहे खूप, भरपूर लोकांना माहीत असेल हे हॉटेल. ते जातं का काय राहतंय तसंच रोड वायडिंग मध्ये काय सांगता नाहीत. ऊन सगळं तोंडावरच येते आता. सूर्य आपल्या बरोबर तोंडावर आलाय. जरासच काम राहिलंय आता. तिथं तर वरती तर सगळा अख्खा डोंगर फोडून टाकलाय. हे बघा, इथून असा सगळा डोंगर फोडून टाकलाय त्यांनी. पहिला सगळा टोटल डोंगर होता, आता सगळा फोडून टाकलाय. आणि बघा पलीकडच्या साईडला बस गेलेली दिसते मधून. समोरून येणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे अजून. आणि हा ब्रिज पुढं एंड करतात बरोबर तिथं. एवढा मोठा डोंगर सगळा फोडून टाकलाय बघा. हा एक टप्पा राहिलाय फक्त त्या डोंगराचा. आता हा पण काय करतात काय माहिती. पोचूयात लवकर जरा, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पोचूयात. मामा वाट बघत आहेत कारण की आपल्या हातात गेला. रस्ता बघा मित्रांनो कसा डेंजर आहे. दोन्ही साईडनी झाडं आहेत. सगळं रस्त्याचं काम चाललंय त्याच्यामुळं सगळं झाडांवर पण मारणाची धूळ बसलेली. रात्रीच सोडतात मोठ्या गाड्यांना, दिवसाचं सोडत नाही काम चालू असल्यामुळं. दोन्ही साईडनी चिंचेचे झाड आहे. सिंगलच रस्ता आहे सगळा. असा वाटतो जसा काय कुठल्या पिक्चर मधला रस्ता आहे. तरी आता बरेच झाड कापली आहेत. नंतर उन्हाळ्यामध्ये एकदम या रस्त्याने भारी वाटायचं. सगळी सावली असायची दोन्ही साईडनी झाडं असल्यामुळं. आता या साईडला बघा रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळं सगळे झाडे कापून टाकलेत. काय पर्यायच नाहीये त्याला त्याच्यामुळं. नाही तर कर्नाटकमध्ये शक्यतो झाडं कापत नाही, असे झाडं ठेवतात ते. पण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तोडलेत. आता जेवायला थांबायचं थोडं, एक 15 किलोमीटरवर. मामानी स्वयंपाक बनवलंय. मामा माझ्या बरोबरच मागच आहे आपल्या गाडी. ती पण कुठंतरी थांबून जेवण करूयात. मित्रांनो रात्रीचे 12 वाजायला 10 मिनिटं कमी आलोय आता आम्ही यल्लापूरच्या इथं. आता झोपत आहे कारण की मागच जेवलो कलघट्टीला. जेवताना व्हिडिओ काढायचाच विसरून गेलो. भूक पण लागली होती. आणि मामानी सुकट केली ती 2 मिनिटात. तव्यावर फ्राय केली फक्त. त्याच्यात कांदा टाकला, थोडा घरचा मसाला टाकला आणि थोडं तेल टाकलं आणि फक्त परतून घेतलं. 2च मिनिटात केली बरोबर. ती एवढी टेस्टी झाली होती ना, त्याच्या नादात मी व्हिडिओच काढायचा राहून गेला. आणि पावटा बनवला होता आणि त्याच्यात पण बोंबील वगैरे टाकलं होतं आणि भात बनवला होता. दुपारी स्वयंपाक करून ठेवला होता. 6 तास ते बिचारे माझे वाट बघत थांबले होते. त्याच्यामुळं
त्यांना काय दुसरं कामच नव्हतं, त्यामुळं स्वयंपाक वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं. आता जेवण वगैरे झालंय मस्तपैकी, झोपतो आता, कारण की गोळ्या घातल्यात. गोळ्या घातल्या की हे असं चालू होतं आणि झोप व्हायलाच पाहिजे जरा. सकाळी 7 वाजता वगैरे उठून आपण निघूयात. आता मामांच्या तर लय जीवावर आले असतात की थांबायचं, कारण की दिवसभर थांबले, त्यांना एक तर थांबायची सवय नाही, एकदा निघाले की डायरेक्ट स्पॉटलाच जातात. पण जरा माझी तब्येत ठीक नसल्यामुळं ते माझ्याबरोबर येते ते. तर आता झोपूयात आणि भेटूयात उद्या सकाळी 7 वाजता मित्रांनो. शुभरात्री. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 10 वाजलेत. आलोय आम्ही अंकोल्याची इथं. सकाळी 7 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो, नाश्ता केलं, त्याच्यानंतर निघालो. आता 10 वाजता बरोबर अंकोल्याला पोचलो. मामा अजून आलेले नाही आहेत, मागं राहिलेत वाटतं. येतीलच ते पण. आम्ही दोघं संगतीच निघालो नाश्ता वगैरे करून, माझ्या मागच असतील. निवांत जायचं आता. पुढं कुठंतरी दुपारी 12-1-2च्या दरम्यान कुठंतरी थांबून जेवण बनवायचं. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून परत प्रवास चालू. जरा ॲडब्ल्यू घ्यायचं आहे. मुर्डेश्वरच्या इथं गेल्यानंतर तिथं भारत बेनचं शोरूम आहे, तिथून ॲडब्ल्यू घ्यायचं. कारण की ते रस्त्यावर बेनचं ॲडब्ल्यू घेतलं तरी जरा प्रॉब्लेम येतो वाटतं, त्यामुळं शोरूममधून घ्यायचं. बघूयात मामाला किती वेळ लागतो. मामा आले की लगेच निघूयात मित्रांनो. मित्रांनो, 4:20 झालेत. आलोय आता कुंदापूरच्या इथं समुद्रावर. भटकळचा टोल नाका क्रॉस करून टोल नाक्यावर आम्ही जेवण बनवलं. मामाने पावटा भात बनवला, तिथं जेवण केलं. तासभर थांबलो तिथं आणि त्याच्यानंतर निघालो. जरा उशीर झाला इथं पोचायला, नाहीतर आपण लवकर पोहोचत असतो. उष्णता आहे, उष्णता म्हणजे चटका बसतोय उन्हाचा चांगला. एसी लावून चालू आहे त्याच्यामुळं. मामा माझ्या मागच आहे. रात्री पण जेवण बनवणारच आहे आम्ही. गोडाऊनला गेल्यानंतर तिथंच बनवूयात. अजून नक्की नाही ठरवलं काय बनवायचं, बघू म्हटले मामा. पुढे गेल्यानंतर ठरवू काय घ्यायचं काय नाही. त्यांना चिकन वगैरे आवडत नाही शक्यतो, ते मटन लवर्स आहेत जास्त. बोकडाचं मटन लागतं त्यांना. बघूयात आता काय म्हणतात आणि काय नाही ते पुढे गेल्यावर. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजले. आलोय आम्ही MR फील्डच्या पंपात. दोन्ही गाड्या लावल्यात भरायला. बघा, इथं मग आपली आहे आणि या साईडला पण आपलीच गाडी आहे. दोन्ही गाड्या फुल करायच्यात. जाऊयात आणि 8 वाजेच्या आत आपण पोचू. ट्रॅफिक तर नाही. जरा वातावरण पण जरा मस्त झालं आहे आता, त्याच्यामुळं काय अडचण नाही. माझ्या मते 260-250 पर्यंत डिझेल बसायला पाहिजे. बघू किती बसतं. 260-270च्या आसपास बसेल असा अंदाज आहे. बामांचं काय आयडिया नाही आता किती बसतं काय. डिझेल झाल्यानंतर बघू. सगळं सामान वगैरे घेतलं आहे. अजून फक्त भाजी काय करायचं आहे, बाकीचं सामान किरकोळ लागत होतं ते मामांनी घेतलं मागच. आता फक्त मेन भाजी काय करायचं ते बघू. नक्की नाही अजून काय बनवायचं आणि काय नाही, कारण की ते चिकन नाही खात. चिकन वगैरे भेटेल दुकानं, पण मामा चिकन खातच नाही, त्याच्यामुळं ते बनवणारच नाही. तर जाऊयात, पहिले डिझेल भरूयात आणि निघूयात मित्रांनो.
गाड्या भरपूर आहेत पंपात. या साईडला पण गाडी लागली आपल्या साईडला. मोठ्याच गाड्या आहेत जास्त, त्याच्यामुळं गर्दी आहे जरा. घेऊयात भरून आणि निघूयात मित्रांनो. रात्रीचे 8:15 वाजलेत. पोचलो आहे आम्ही गोडाऊनला. आमचाच पहिला नंबर आहे. दोनच गाड्या आहेत आपल्या, बाकी कुठली गाडीच नाही आहे. जाऊन एंट्री वगैरे करून आलो आहे आत्ता. मामा गेलेत फ्रेश व्हायला. आता मामा आल्यानंतर ठरवतील काय बनवायचं आणि काय नाही. जरा बघूयात, नक्की नाही काय सांगतायत, कारण की काय आम्हाला सामान तर भेटलं नाही काय, त्याच्यामुळं लफडं झालं. नॉनव्हेज तर 100% नाही बनवणार. बघूयात काय बनवायचं, आता तेच बनवतील. पावटा तर आहे त्यांच्याकडे शिल्लक, दुपारी मी बघितला. पण आता मला नाही वाटत पावटा परत बनवतील, कारण की दुपारीच पावटा भात वगैरे खाल्ला होता. त्याच्यामुळं आता काय बनवतात काय माहिती. बघू, जाय बनवतील ते बनवू, नाही तर अंडा राईस वगैरे पण बनवू शकतो. पण नेमकं अंडा राईस बनवायला काय नाही, पण इंद्रायणी तांदूळ आहेत. आमच्या गाडीत पण इंद्रायणीच तांदूळ आहेत. त्यामुळं अंडा राईस जरा इंद्रायणी तांदळामध्ये राडा होतो. बघू, ते आल्यानंतरच ठरवतील काय बनवायचं ना काय नाही. येतील ते, त्याच्यानंतर ठरवतील काय बनवायचं ते. जरा उष्णता नाही आहे, म्हणजे थोडीफारच आहे. फॅन लावला आहे जरा. एकदम आल्यानंतर थोडा वेळ जरा ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो, नंतर काय वाटत नाही. पण एवढी नाही उष्णता, मागच्या वेळेस होती तेवढी. बघूयात, सकाळी जाणवते. चटका बसतोय पण उन्हाचा, त्याच्यामुळे जास्त होतं. पण गरमी असा गरम काही जास्त होत नाही, पण चटका उन्हाचा भयानक आहे. ते येतील मामा, जेवण बनवून घेऊयात पहिले, आता ते आले की. मित्रांनो, या जेवायला. प्रॉन्सचा भात बनवलाय मामांनी. हे बघा, बनून झालंय. आता वासाने भूक लागली, पहिले जेवण करून घेऊयात. कसा झाला? ओके झालं का मामा? या जेवायला. प्रॉन्स घेतले होते मामांनी, प्रॉन्सचा भात बनवते. ते या जेवायला. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत. जेवण वगैरे झालंय मस्तपैकी, टामटूममध्ये झालं एकदम. सगळा भात खाऊन टाकला आम्ही दोघांनी, म्हणजे मापातच लावला होता, असा काही जास्त नव्हता लावला. ते जेवढं पाहिजे तेवढंच करतात मामा, त्याच्यामुळं व्यवस्थित झालं सगळं जेवण. मित्रांनो, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल आमची गाडी कधी खाली होती काय होती, कारण की 2 गाड्या आहेत आपल्या, त्याच्यामुळं उशीर पण लागू शकतात. कधी कधी 2 गाड्या लावतात, कधी कधी एकच गाडी लावतात, त्यांच्या मनावर आहेत. तर बघूया, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल. त्यामुळं आता हा व्हिडिओ समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.